हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिकवर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे 5 मोमेंट ऑफ हँड हायजीन. तर 5 मोमेंट ऑफ हँड हायजीन काय आहे? तर WHO ने 5 अशा मोमेंट सांगितल्यात, त्यावेळेस आपल्याला हँड हायजीन करणे गरजेचं आहे. हे का 5 मोमेंट दिलेले आहेत त्यांनी? तर WHO ने बघितलं की 5 मोमेंट अशा आहेत, म्हणजे 5 मोमेंट अशा आहेत जिथे की पेशंटचा आणि हेल्थकेअर वर्कर्सचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो आणि त्याद्वारे तुमचं इन्फेक्शन पेशंटला, म्हणजे हेल्थकेअर वर्करचं इन्फेक्शन पेशंटला होऊ शकतं किंवा पेशंटचं इन्फेक्शन हेल्थकेअर वर्करला होऊ शकतं. तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी त्यांनी काय केलं, 5 मोमेंट दिल्यात. त्यावेळेस तुम्हाला हँड हायजीन करायची आहे. आता हँड हायजीन का करायची? हँड हायजीन म्हणजे काय? हँड हायजीन म्हणजे बघा, एक तर तुम्ही अल्कोहोल बेस्ड हँड रब करणं किंवा सोप आणि वॉटरनं हात क्लीन करणं, तुमचे हँडवॉश करणं. सोप अँड वॉटरनं हँडवॉश करणं, हे दोन्ही पण याला हँड हायजीन म्हणतात. शब्द दिलेला आहे त्यांनी हँड हायजीन. तर गरजेनुसार बघा, सोप अँड वॉटरनं क्लीन हँड करणं किंवा अल्कोहोल बेस हँड रब करणं. अल्कोहोल बेस हँड रब कधी करायचा? जेव्हा तुमचे हात विजिबली सॉईल नसतील त्यावेळेस तुम्ही अल्कोहोल बेस हँड रब करू शकता. पण जर तुमच्या हातला समजा विजिबली सॉईल्ड असतील, जसं की ब्लड लागलेलं आहे किंवा आय फ्लुइड्स लागलेले आहेत किंवा म्हणजे कोणतेही पेशंटचे फ्लुइड्स लागलेले आहेत जसं की, तर त्यावेळेस तुम्हाला सोप आणि वॉटरनं तुम्हाला हँडवॉश करावं लागेल. तेच बघितलेलं आहे आपण की मोस्ट इफेक्टिव्ह वे आहे कशासाठी? इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे या 5 मोमेंट त्यांनी WHO ने दिलेले आहेत. आता फर्स्ट मोमेंट आहे बघा, बिफोर टचिंग पेशंट. ओके, जेव्हा कधी तुम्ही पेशंटला टच करता, उदाहरणार्थ सांगायचं तर तुम्हाला ब्लड प्रेशर घ्यायचं आहे किंवा वायटल्स घ्यायचे आहेत पेशंटचे किंवा फिजिकल एक्झामिनेशन करायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला पेशंटला टच करावं लागेल आणि तेव्हा तुमचे बॅक्टेरिया, व्हायरस, तुमच्या हातातला असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम पेशंटला जाऊ शकतात, पेशंटला इन्फेक्शन होऊ शकतं त्याच्यामुळं. तर त्यांनी WHO ने काय केलं की बिफोर टचिंग पेशंटला टच करण्याआधी काय करा, तुम्ही हँड हायजीन करा, जेणेकरून तुमच्या हँडचे म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते पेशंटकडं जाणार नाहीत. त्याच्यामुळं बिफोर टचिंग पेशंट ही फर्स्ट मोमेंट ऑफ हँड हायजीन आहे. आता सेकंड मोमेंट आहे बिफोर क्लीन अँड असेप्टिक प्रोसिजर. जसं की तुम्ही एखादी आपल्याला क्लीन किंवा असेप्टिक प्रोसिजर करायची असेल, जसं की IV कॅनोला इन्सर्शन असेल किंवा फॉलिस कॅथेटर इन्सर्शन असेल किंवा NG ट्यूब असो इन्सर्शन किंवा सेंट्रल लाईन इन्सर्शन, कोणतीही क्लीन किंवा असेप्टिक प्रोसिजर असेल त्याआधी तुम्हाला हँड हायजीन करायची आहे. का? कारण तुमच्या हाताला लागणारे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा तुमच्याकडून मायक्रो ऑर्गॅनिझम पेशंटला जाऊ नये, त्याच्या ब्लड स्ट्रीममध्ये जाऊ नये आणि त्याला इन्फेक्शन होऊ नये, हे रोखण्यासाठी आपण हँड हायजीन करायची. कधी? हे सेकंड आहे बिफोर क्लीन अँड असेप्टिक प्रोसिजर. आता तिसरं कधी आहे बघा, आता आफ्टर बॉडी फ्लुइड एक्सपोजर रिस्क. ओके, जेव्हा तुम्ही पेशंटकडे जाता सपोज, ओके, तुम्हाला युरिन आउटपुट बघायचं आहे पेशंटचं किती आहे, त्यावेळेस तुमचा आणि युरिनरी बॅगचा टच होतो, कॉन्टॅक्ट येतो किंवा ब्लडसोबत तुमचा कॉन्टॅक्ट आला, तर त्यावेळेस तुम्हाला पेशंटचं इन्फेक्शन तुम्हाला होऊ नये त्यासाठी काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही फ्लुइडला एक्सपोजर होतं, पेशंट फ्लुइडला, जसे ब्लड असो किंवा कोणतेही असो, त्यावेळेस तुम्हाला हँड हायजीन करायची आहे, जेणेकरून पेशंटचं इन्फेक्शन तुम्हाला होऊ नये. हे तिसरं म्हणजे तिसरी मोमेंट आहे बघा हँड हायजीनची. आता चौथं कोणतं आहे बघा, आफ्टर टचिंग पेशंट. ओके, जेव्हा कधी तुम्ही पेशंटला टच करता, सपोज वायटल सायन्स घेतले तुम्ही, ओके, आणि त्याच्या आधी तुम्ही हँड हायजीन केली, पेशंटला टच केलं, पण पेशंटचे आता मायक्रो ऑर्गॅनिझम तुमच्या हाताला लागले आणि ते तुम्हाला किंवा तुमच्यामुळं दुसऱ्या पेशंटला पण होऊ शकतात किंवा तुमच्यामुळं दुसऱ्या हेल्थकेअर वर्करला पण इन्फेक्शन होऊ शकतं. तर ते पेशंटचे मायक्रो ऑर्गॅनिझम तुमच्या हाताला लागले आहेत, तिथे रोकायचं कसं? तर त्यानंतर तुम्ही पेशंटला टच केल्यानंतरसुद्धा तुम्हाला हँड हायजीन करायची आहे. ओके, जेणेकरून पेशंटचे मायक्रो ऑर्गॅनिझम जे पेशंटकडून तुम्हाला येणार आहेत ते तिथंच प्रिव्हेंट होतील. आता बघा, आफ्टर टचिंग पेशंट सराउंडिंग. आता ठीक आहे, तुम्ही पेशंटला टच केलं, आता पेशंटच्या सराउंडिंग, जसं की तुम्ही आता बेडला टच केलं बघा, ओके, किंवा IV स्टँड आहे किंवा नियर बाय ऑब्जेक्ट आहे, सपोज कोणतं इन्स्ट्रुमेंट वगैरे ठेवलेलं आहे पेशंटच्या बेड साईडला, तेव्हा जरी तुम्ही टच केलं तेव्हासुद्धा तुम्हाला हँड हायजीन करायची आहे. का? कारण त्याच्यावर पण मायक्रो ऑर्गॅनिझम असू शकतात आणि ते त्याच्यामुळं तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं
आणि ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करायचं आहे, आफ्टर टचिंग पेशंट सराउंडिंगसुद्धा तुम्हाला हँड हायजीन करायची आहे, जेणेकरून तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही. तर अशा प्रकारे बघा आपण 5 मोमेंट ऑफ हँड हायजीन बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये लक्षात घ्या बिफोरच्या 2 आहेत बघा, बिफोर टचिंग पेशंट एक आहे आणि बिफोर क्लीन असेप्टिक प्रोसिजर ह्या 2 आहेत आणि आफ्टरच्या 3 आहेत, जसे की आफ्टर बॉडी फ्लुइड एक्सपोजर एक आहे, आफ्टर टचिंग पेशंट आणि आफ्टर टचिंग पेशंट सराउंडिंग. तर यावेळेस भरपूर वेळेस नॉरसेट किंवा नॉरसेटमध्ये कसे क्वेश्चन येतात की एक्सेप्ट 1 4 तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले असतील बरोबर, आणि एक्सेप्ट 1 ओळखा म्हणजे कोणता चुकीचा आहे. तर ते असं देऊ शकतात हँड हायजीनमध्ये, याच्यावर असा क्वेश्चन येऊ शकतो. तर हा होता एक छोटासा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक.